तुम्ही तेच ते खाऊन बोर झालाय आणि झटपट तयार होणारी रेसिपी हवी आहे, तर चला आज माझ्यासोबत बनवा हा सोयाबीन राईस. म्हणजे सोया चंक्स यूज करून हा केलेला आहे राईस आणि अगदी झटपट होतो आणि चवीला सुद्धा खूप छान लागतोय. चला तर आपण त्याची तयारी करूया. तर मी इथे काय केलंय, एका भांड्यामध्ये पाणी गरम केलंय. पाणी उकळीला आलंय की एक वाटीभर मी सोया चंक्स घेतले आणि हे छोट्या साईजचे घेतले, त्यामुळे खूप छान लागते ते. आणि पाणी उकळून झाले म्हणजे एक उकळी आली की मग काय करायचं, आपलं गॅस बंद करायचं आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवून त्याला 5 ते 7 मिनटं असंच राहू द्यायचं आहे. आणि नंतर मग त्याला चाळणीमध्ये पाणी सगळं काढून घ्यायचं आहे. नंतर एका मिक्सरच्या पॉटमध्ये 2 टोमॅटो घ्यायचा आणि बीटरूटला सोलून घ्यायचं आहे आणि त्याची प्युरी तयार करून घ्यायची आहे. बीटरूटने खूप छान चव येते आणि कलरसुद्धा येतो. आणि नंतर एका कुकरमध्ये तेल घ्यायचं आहे, जिरं, राई आणि एक मी इथे मीडियम साईजचा कांदा घेतला आहे आणि थोडे खडे मसाले टाकलेले. तुम्ही आवडीप्रमाणे तेजपत्ता वगैरे आणखीन काही ॲड करू शकता. आणि थोडा कांदा असा परतून झाला आहे की थोडा लालसर झाला आहे की मग त्यात 1 चमचाभर आलं आणि लसणाची पेस्ट घालायची आहे. त्यालासुद्धा थोडं परतून घ्यायचं आहे. हे झालं आहे सगळं की मग आपल्याला जे सगळे मसाले आहेत, म्हणजे मिरची पावडर आहे, धने जिरे पूड आहे, गरम मसाला आणि हळद पावडर, हे सगळं घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर आपण जी प्युरी केली होती, म्हणजे टोमॅटो, बीटरूट, ते सगळं यात प्युरे आपण टाकून द्यायचे आणि हलकंसं जस्ट मिक्स करून घ्यायचं आहे. आणि 1 चमचाभर त्यात दही घालायचं आहे. आणि आपण जे सोया चंक्स होते ते उकडून घेतले होते ते यात पूर्ण घालून द्यायचं आहे, म्हणजे छान मिक्स होईल. आणि मग चवीपुरतं मीठ घालून द्यायचं आहे. नंतर यात मी 1 वाटी तांदूळ हा भिजत घातला होता आणि त्याच वाटीच्या साहाय्याने मी 1 वाटीभर त्यात पाणी टाकलं, म्हणजे पाण्याचं प्रमाण आपलं व्यवस्थित येईल. नंतर थोडी कोथिंबीर टाकायची आहे. थोडे उकडायला आले की मग त्यात 1 चमचाभर साजूक तूप घालायचं, म्हणजे त्यांनी अप्रतिम चव लागते. आणि थोडीशी अशी उकळी आली की मग कुकरचं झाकण बंद करून द्यायचं आहे आणि याच्या हाय पॉवरवर 2 शिट्या होऊ द्यायच्या आहे आणि एक मीडियम पॉवरवर 1 शिटी होऊ द्यायची आहे. आणि तुमचा राईस रेडी. हा एकदम लवकर तयार होतो, चवीलासुद्धा खूप छान लागते, कलर पण खूप मस्त येते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा.